ला प्रिन्स संजोग पाटील यांचा सुपुत्र आणि संजोग पाटील वलप स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत. ऑनलाईन त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना सुपूर्द केलेले आहेत. चला चला सामना बघा. लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. शतरक्षण करणारा संघ खिरणे विपक्ष पेंदर अशी लढत आपण इथे पाहतो. खिरणे क्रिकेट संघ अंश शिलेमन खिरणे आदरणीय प्रदीप शेठ माली आणि शैलेदादा माली यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईकसुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. निलेश शेठ प्रधान घोट यांच्या वतीने सुद्धा 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल निलेश शेठ प्रधान म्हणजे छोटा सर्जा महाराष्ट्र ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक निलेश शेठ प्रधान उद्योजक घोट आपलेही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. चला आपण वळूया मॅचकडे. आता सी गटाच्या लढती आपण सुरुवात करतो या स्पर्धेतील. त्याच्या अगोदर आपण एफ पोलमधून 2 लढती बघितलेल्या आहेत आणि चिंचवली आणि लोणिवली या 2 टीमनं तिकडे सामने जिंकलेत. बेस्ट बॅटल बघायला मिळेल मैदानामध्ये. ही रंगतदार लढत अगदी बघायला मिळेल. सामना सुरू झाला. मिसअंडरस्टँडिंग ओ माय गॉड. मैदानामध्ये बरंच काही चल बिचल बघायला मिळालं. तिकडे समाधान भोईर ऑन सेकंड इनकडे होते आणि नॉन सेकंड इनकडे आपण क्रिशला बघतोय. बरंच काही थोडंसं मिसअंडरस्टँडिंग तिकडे होताना बघितलं. जीवा 11 गावदेवी पेंधर बॅटिंग वाटायला आली. अंश 11 7574 खेळणे हा संघ सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. फार इम्पॉर्टंट लढत आहे. मजा येईल मॅचमध्ये कारण एका बाजूला तेवढंच धाडसे आणि आक्रमक खेळाडू समाधान भोईर आणि क्रिश कोपरकर आणि तेवढाच चांगला गोलंदाज अभिषेक. उंच गेला हा बॉल हवेत आहे परंतु फिल्डर भरपूर दूर आहेत. पोहोचलेत बॉलवर आणि कॅच ड्रॉप होते. जीवनदान मिळेल. सेकंड अटेम्प्ट होईल आणि दुसरी धाव ही बघता बघता पूर्ण होत आहे. आज बरंच काही उलटफेर बघायला मिळाले. पहिला अशक्य शक्य होताना आपण बघितलं. हेच क्रिकेट होताना आपण बघितलं. टोटली उलटफेर का असतं क्रिकेटचा हे बघायला मिळालं. जिकडे 50 धावांचं आव्हान होतं. 36 रन पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्याच्यानंतर 18 बॉलमध्ये 14 धावा तर डिफेंड झाल्या. कुर्ली संघाने ती मॅच गमावली. ऑल आऊट झाला संघ खरं तर आणि त्याच्यानंतर अगदी मागील मॅचमध्ये लोणिवली संघानं मोठं टार्गेट सेट केलं आणि ते रन चेस करत असताना कोल्हाडी संघाचे जे टॉप ऑर्डर आहेत ते ढासळले. त्याच कारणास्तव तर रन डिफेंस त्यांनी केलेले आहेत. टॅपिंग क्रिकेट थोडं संयमात्मक घेतलं या बॉलला कारण यॉर्कर लेंथवर हा चेंडू डेरिकेटचा प्रयत्न केलेला नाही आहे कारण बॅकअप देण्यासाठी खेळाडू तयार नव्हते आणि या सिंगलनं स्कोरबोर्ड पुढे चालला आहे. ऑनबोर्डवर 3 रन बघायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये ज्या टीम 55-60+ रन बनवतात आणि त्याच्यानंतर तो थोडा स्कोरबोर्ड कठीण होताना मग बघितले कारण मागील 2 खरं कालची रात्र आणि आज थोडंसं गोलंदाजीचा बोलबाला बघायला मिळाला आहे परंतु अधूनमधून बॅटिंग ही चांगली होत होती. याचं उत्तम उदाहरण मागील मॅचची पहिली इनिंग होती कारण मैदान इतकं मोठं नाही आहे. तुम्ही स्वतःला सक्षम बनवायला लागेल. क्रीजसाठी बॉल बॅटच्या बॉटम एंडवर लागल्या. पाठीमागे खेळाडू मागे चाललेत. अक्षय गोंदलेला आपण तिकडे बघितलं आणि एक सिंगल याही बॉलवर कंप्लीट होत आहेत. चांगली गोलंदाजी सध्या अभिषेक माळीकडून सुरू असताना उत्तम गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. पहिले 4 बॉल डॉट बॉलनं खरं तर सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर एक थोडी हाफ चान्स होती. झेल हवेत होता. ऑलमोस्ट फिल्डर तिकडे पोहोचला होता आणि समाधान भोईर ही असं डेंजरस बॅटर ज्या जीवनदान मैदानामध्ये मिळाले. एकदा रंगात आला ना की बॅटिंग फार खतरनाक असते. शॉर्ट अँड पुल परिणाम लगेच रिफ्लेक्शन्स बघायला मिळाले बॅटमधून. यस इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय होतं या फटक्यामध्ये बघा थोडे पुढे सरकले लाईनमध्ये आले. त्यानंतर चेंडूवर आय आणि हँड कॉर्डिनेशन बघा हे सगळ्यात महत्त्वाचं असतं खेळामध्ये. नजर हटू दिली नाही. बॉलवर लास्ट मोमेंटपर्यंत लक्ष ठेवलं. ताकद नजाकत टेक्निक टायमिंग सगळं काही होतं या फटक्यामध्ये. षटकार दाखवला अभिषेकवर. जो अभिषेक चांगली गोलंदाजी करत होता त्याच्यावर हल्ला बोल केला. ओ तिकडे खेळाडू बॉलवर धावून जात असताना थोडे अगदी
मैदानामध्ये अनबॅलन्स झाले आणि परिणाम बॉल त्यांना चकमा देऊन जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले, परंतु पंच चेक करू इच्छित आहेत एक्झॅक्टली हा चौकारी की षटकार आहे त्यांना कंप्लीट बघायचं आहे. ऑन स्क्रीनवर आपण चेक करतोय. यस इट्स अ 6. षटकाराला बॅक टू बॅक 2 स्कोरिंग शॉट आलेत. सुरुवात चांगली झाली होती अभिषेकच्या या षटकाच्या. अभिषेक माळी 4 बॉल स्वतःकडे ठेवले, परंतु शिवंदाडाची जो मोबदला आहे ना तो आता मिळवायला सुरुवात केली आहे. फायदा उचललाय समाधान भोईर आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत असताना बॅटिंग करत असताना सध्या पोहोचलाय. जेव्हा 11 गावदेवी पेंद्र संघ पहिल्या षटकामध्ये 16 धाबा बोर्डवर आलेत. फर्स्ट इनिंग सुरू आहे सध्या. 16चं करंट रन रेट आणि हेच रन रेट पुढे कंटिन्यू सुरू ठेवलं तर जवळपास 80 धावांच्या आसपास संघ पोहोचू शकतो. परंतु अंश 11 7547 7574 7547 हा संघ आपण बघतोय सध्या मैदानामध्ये खेळणे. टीम 16 टोटल बघायला मिळत आहे. दुसरं सेकंड ओव्हर गोलंदाजी करेल राज गोंधळी. एंड चेंज झाला, ड्राईव्ह केला, पाठीमागे फिल्डर रेडी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफमध्ये अभिषेक कडून इथे बघायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल याही षटकाची सुरुवात झालेली आहे. हे बॅटल बघायला फार मजा येणार आहे कारण दोन्ही टीमकडे अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहेत. एका स्लॉटमध्ये सातत्याने खेळत असतात आणि अगदी दोन्ही टीमचा यंदाचा आपण फॉर्म बघितल्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेले दोन्ही टीम्स आहेत. होय, भरपूर जवळून बॅटपास बघितला आहे पेंदर टीमनं मागील 2 वर्षामध्ये, परंतु यंदाचा सीझन खूपच चांगला राहिला आहे, यशस्वी राहिला आहे. समजा भोईर आक्रमक खेळाडू आहेत, नेहमी मैदानामध्ये फोटी फटके खेळणं पसंत आहे, परंतु यावेळेस गॅप शोधता आलेले नाही आहे. क्विक थ्रो येईल तोपर्यंत एक सिंगल या बॉलवर पूर्ण होईल. धावसंख्येचं अगदी डिस्टन्स बघू शकता कारण जेव्हा जेव्हा चांगले बॉल डिलिव्हर झालेत तेव्हा सिंगल चुकवलेले नाही आहे किंवा डबलही चुकवलेले नाही आहे. 2 स्कोरिंग शॉट आले जेव्हा स्लॉटमध्ये बॉल बनवले समाधा भोईर यांनी. त्यामुळे हा स्कोरबोर्ड या सिंगलने फार चांगला दिसतोय सध्या ऑन बोर्डवर. हलकीशी अपील तिकडे होती. क्रिश ही नशिबाची साथ आहे आज. याच्या अगोदर समाधान भोईर याने जीवनदा मिळाल्याने क्रिश 2दा रनआउट होता होता वाचलाय. सुजल भोईर अजय पेंद्रगाववरून सध्या मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत. गोवावरून सध्या ते मॅच बघतायत, त्यांचंही आम्ही स्वागत करू. टीमला त्यांनी शुभेच्छा पाठवलेत, प्रेम पाठवले. 19 वर हे टोटल सध्या बघायला मिळते. क्रिशला देखील नशिबाची साथ मिळाली. दोन्ही खेळाडू दैव बलवंत, आपण नेहमी म्हणतो लक फॅक्टर इम्पॉर्टंट असतं खेळामध्ये, ते बघायला मिळालंय. क्रिश फॉलोविंग स्वीप पाठवल्या बॉलला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पंचांचा इशारा, 1 बाउन्स 4 रन. सुरुवातीला थोडे सेटल दिसले नव्हते बॅटर, थोडं संघर्ष करत होते. बॅट अँड बॉलमध्ये मिडल आवडत नव्हता अगदी. त्याच्यानंतर जीवनदा मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि आता पुन्हा एकदा रन यायला सुरुवात केली. क्रिश 2दा डेंजर एंडकडे धावत होता. जो डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला तिकडे मिस केले फिल्डर्सनं, ते डिरेक्ट हिट झाले नव्हते आणि आता स्कोरबोर्ड 22 वर पोहोचलाय. फायदा घ्यावा लागेल खेळण्या टीमलाही. पुन्हा एकदा तिकडेच खेळा, पाठीमागे फिल्डर मिड विकेटचा रेडी आहे. स्क्वेअर लेगमध्ये तो पोहोचलाय आणि आता स्ट्राईक रोटेट करत असताना बघा किती चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. जेव्हा जेव्हा बॉल स्लॉटमध्ये आले तेव्हा आक्रमण नक्कीच केलं, परंतु सिंगल डबल चुकवलेले नाही आहे बॅटिंग करत असताना या दोन्ही ओपनर्सनं. आणि हे म्हणतात तर क्रिकेट खेळामध्ये तुमच्या 2 बॅटर्समध्ये कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं. यस नॉर वेटचं क्रिकेट तुम्ही खेळा तर तुमची भागीदारी मोठी होईल.
आमच्या अनिलजी टेंबे बघा फिजिकल फिटनेस किती मेंटेन ठेवले त्यांनी, कारण अजूनही चांगला क्रिकेट खेळतात. ड्राईव्ह केल्या बॉलला डीपमध्ये खाऊ कॉर्नरकडे एक रन पूर्ण होते. आणि जसं या गोष्टीचा उल्लेख केला की अनिलजी टेंबे यांना फिजिकल फिटनेस आणि क्रिकेटबद्दल क्रिकेट ते खेळता 40+, परंतु त्यांनी लगेच कमेंटमेंट केली की मला बॅटिंग मिळत नाही. कशी मिळेल बॅटिंग? तुम्ही प्रॅक्टिस सेशन्समध्ये नसता ना. जर प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्ही जलवा दाखल तर नंबर पुढे येईल. 2 षटकं समाप्त होत आहेत. स्कोरबोर्ड पोहोचलाय 24-24. राज कोंडली फार चांगली गोलंदाजी केली. 8च धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत. कमबॅकिंग ओव्हर त्याचं राहिले आहे, त्यामुळे जे करंट रन रेट 18चं होतं ते 18वरून आता 12वर येऊन थांबलं आहे. तिसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. गोलंदाजीसाठी आला आहे साजिश माळी. 3rd ओव्हर तिसरा गोलंदाज. अगदी बघा मिळते. बघायचं आहे ही मॅच एका बाजूला टायमिंग सुरू असताना टायमरकडे देखील अधूनमधून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा ओव्हर समाप्त होईल किंवा शॉर्टेज स्ट्रीम मिडिंग तुम्ही घेतात तेव्हा हलकंसं लक्ष तिकडे देत जा. वेगवान बॉल होता, मिस केला बॉल. इकडे विकेट किपरनं समाधान भोईर देखील एका क्षणासाठी फंबल झाले होते, परंतु 22नं रन चुकवलेले नाही आहे. आणि जसं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आहे, इच अँड एव्हरी रन्स इम्पॉर्टंट. प्रत्येक एक धावेकडे तुम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जिकडे चान्स आहे ती रन तुम्ही केली पाहिजे. आणि ते या 2 बॅटर्समध्ये बघा मिळते. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये मागील तो बॉल तिकडे मिस केला आणि 22चा तो एक सिंगल क्रीजसाठी. मला वाटतं थोडे एक्स्ट्रा अगदी स्वतःला ट्रेस करता येते. बॉलच्या पिचिंगपर्यंत जाण्याचा प्रयत्न होत आहे. साजिश माळी यांचा बॉल थोडा टेकअप करताना दिसला, त्यामुळे बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही आहे. चांगली गोलंदाज होय. पहिल्या रनमध्ये काहीशे रन खर्च झालेत, परंतु त्याच्यानंतर मागील अगदी 8 बॉल आपण बघितले होते. कमबॅक इकडे राहिलाय. उंच 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 आणि उंचीसोबतला आम्ही डिस्टन्स कव्हर करत असताना बॉल आलाय मेन स्टेजवर, मुख्य व्यासपीठावर. षटकार. बोला. षटकार आलेला आहे आणि पुन्हा एकदा धावाने गती. स्टॉप अँड फ्यूज स्टॉप. अगदी बघतो आपण फास्ट क्रिकेट मैदानात खेळलं जातं. कधी कधी त्या धावांची गती खोळंबली जाते. अगदी ब्रेक घेत असताना पुढे पुढे चाललं. तिकडे अनिल टेंबे सरांनी आयवा कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडेही केला. धावसंख्या झालेली 31. 31वर हे टोटल आता पोहोचलंय. क्रिश यंदा चांगल्या फॉर्मात दिसलाय, परंतु मला वाटतं थोडं फुटवर्क कमी आहे. पायांचा वापर फार कमी केला आहे. स्टँड अँड डिलिव्हर थोडं एक्स्ट्रा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न होतो फॉर्म्समधून, आणि त्याच कारणास्तव बॉलच्या लाईनमध्ये ते जात नाही आहे. विस्कळीत होत आहेत. लेंथ अँड लाईनमधील बॉल प्रत्येक तुम्हाला येणार नाही. कधी कधी तुम्हाला फुटवर्क वापरायचा असतो. साजिश माळी याचा फायदा घेतलाय. उंच गेला हा बॉल. मिस टायमिंग आहे. बॅटच्या स्टिकरवर लागलाय. थोडं लेट झाले हा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जिवा 11 गावदेवी पेंदरला. पेंदर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जे हनुमान क्रिकेट संघ अमन ब्रिगेड आणि रिलायन्स 11च्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं प्रकाश शेठ, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आशिष नेरोळकर. पहिला विकेट गमावलाय. 31 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला बघायला मिळाली. फॉलो फर्स्ट विकेट ऑन 31. पहिला विकेट बॅटिंग करत असताना जेव्हा 11 गावदेवी पेंदर टीमनं गमावलाय. फार इंटरेस्टिंग लढाई याचा उल्लेख मी अगोदरच केला आहे, कारण दोन्ही टीमकडे चांगले बॅटर्स आहेत, चांगले बॉलर्स आहेत, खूप चांगले युवा प्रतिभाशाली खेळाडू आहेत. दोन्ही टीमची बॉन्डिंग आपण बघितली ना तर अतिशय चांगली
तुम्हाला बघायला मिळते. बॅटच्या टोएंडवर बॉल लागलाय, रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय. दूरवरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आसपास पोहोचलाय. थोडं तू मी होतं परंतु योग्य वेळी नकार आलाय. मुलाचा आशिष नाही ओळखले की ही रन दुसरी जोखमीची ठरू शकते आणि अगदी स्कोरबोर्डला एक वळण देण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आहे. धावसंख्येचं टोटल पुढे पोहोचतोय सध्या. स्कोरबोर्ड टोटल 32 धावांवर पोहोचलाय. एकूण षटक समाप्त होत आहेत 3. आमचे ऑर्गनायझर बघा युवा उद्योजक चेतन पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात. चला यानंतर लढत असेल बघा पहिला सामना विजेता आणि दुसरा सामना विजेता अर्थात लोणिवली आणि चिंचवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. या लोणिवली विपक्ष चिंचवली. 3 ओव्हर समाप्त झालेत. सध्याचं स्कोरबोर्ड आपण बघतोय 32. 32 धावा ऑन बोर्डवर आहेत. फक्त एकच खेळाडू बॅटिंग करत असताना पहिल्यांदा टीमने गमावलाय. समाधान भोईर आणि चांगली बॅटिंग केली. 8 बॉलमध्ये ते वैयक्तिक 17 वर खेळत आहेत. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेत. आशिषांना आपण बघतोय त्याने एकच बॉल फॉलो केला. एक सिंगलवरती खेळत आहे. क्षितिज माळी गोलंदाजीसाठी आलेत. 80-7-5-4-7 खेळणे टीमकडून खेळत असताना चतुर्थ षटकाला आता सुरुवात होते. खेळाचं पहिलं सत्र पहिली 3 षटकं बघा स्टॉपवॉच तिकडे सुरू आहे. जवळपास 13-13.5 मिनिटं झालेली आहेत. आशिष ऑन सायकनेकडे पहिला बॉल. क्षितिजचा सुरुवात झाली आहे. वाईड यॉर्करनं चॉप करायचा होता प्रयत्न चांगला केला बघा. राऊंड विकेटने गोलंदाजी होते क्षितिजकडून. परफेक्ट वाईड लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर केलाय योग्य निर्णय पंचांचा आणि अगदी हा डॉट बॉल फेस करावा लागेल बॅटर्सला. आशिष यांना आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले. थोडा पिकअप द्यावा लागेल. स्कोरबोर्डला एक वळण देण्याचा प्रयत्न करावा लागेल टीमला बॅटर्सला. हो काय फटका खेचलाय. पिचिंग पर्यंत पोहोचले. थोडा नी बेंड केला आणि पाठवला डीप लॉंग ऑनला षटकार. येताना बघितलं बघा ॲक्शन रिप्लेमध्ये तोपर्यंत फटका थोडे स्क्रीनच्या खोलवर गेले पाठीमागे गेले. जाणतात की थोडी फुलर लेंथवर गोलंदाजी होते. यॉर्कर करण्याचा प्रयत्न क्षितिजचा होता या बॉलवर आणि त्याला अपयशी ठरवलंय. आशिषला सक्सेस मिळाला मागे बॉलवर. पुन्हा एकदा खेळायचं आहे अलॉंग द कार्पेट. वेगाने निघाला बॉल. रॅपिड शॉट होता खरं तर. लॉंग ऑफमध्ये हा बॉल चालला. 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केले. हे आत्तापर्यंत करत आले. जेव्हा आज ओपनर म्हणून मैदानामध्ये क्रिश आणि समाधान आले तेव्हाही इथे चित्र बघायला मिळालं होतं. स्कोरिंग शॉट आल्यानंतर कंटिन्युअसली ते स्ट्राईक रोटेट करत होते. यानं तुमची विकेट वाचते. पार्टनरशिप बनते. नॉसक एंडवरील खेळाडू संधी मिळते आणि रनही सुरू राहतात. ह्या एका धाब्याचं इतकं महत्त्व आहे. आक्रमण करायचं होतं. थोडा डीप राहिला बॉल. डिरेक्टचा प्रयत्न झालाय. मागील 2 डिरेक्ट चुकले होते परंतु यावेळेस तंतोतंतो हा थ्रो पोहोचलाय नॉसक एंडकडे. त्यामुळे एक मोठी विकेट समाधान भोईर यांना रनआउटच्या स्वरूपानं परतावं लागेल.
ॲक्शन रिप्लेमध्ये तो रनआउट भरपूर मागे राहिले अँड लेगचं मिडल संपला परफेक्ट हिट केलं तिकडे क्षितिजनं. विकेट मिळाले. विकेट नंबर 2. दुसरा धक्का टीमला आपण मिळताना बघा मिळतोय. 39 धावा सध्या फळकावर नोंदवले गेलेत. 7 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. एक डॉट बॉल, एक रनआउट, एक सिंगल म्हणजे 2 डॉट बॉल या ओव्हरमध्ये डिलिव्हर होताना आपण बघितले क्षितिजकडून. नवी बॅटर मैदानामध्ये आलेत आता सुजित पाटील. आणखीन एक डेंजरस बॅटर परंतु त्यांना नॉसक एंडकडे थांबावं लागले. चकमा देत असताना बॉल निघाला वेगाने. नशिबाची साथ. अंपायर सिग्नल वाईड बॉल. चांगली गोलंदाजी होत होती आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी देखील गेलाय. डीआरची मागणी करण्यात आली. वाईडसाठी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला फिल्डिंग टीमनं. वेट करूया आपण. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. चेक करतो आपण वाईट ऑन स्क्रीनवर एक्झॅक्टली बॉल कुठे डिलिव्हर्ड झालाय, कुठून कुठे गेलाय. कारण राऊंड विकेटनं गोलंदाजी होते. अँगल बनवत असताना गोलंदाजी होते. इट्स अ वाईट बॉल. DRS अनसक्सेसफुल. त्यामुळे रन मिळती या बॉलवर 5. नशिबाचा पंजा. जयदीप टेंबे आणि प्रताप पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. लोणेली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बालूशेठ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. 5 धावा आलेत. एक्स्ट्रा न मागील बॉलवर. हो हा लोअर फुल टॉस काय मारलाय फटक्याला. जाडू शॉट म्हणू शकते या फटक्याला. इतका दर्जेदार स्ट्रोक. चौकार. स्कोरबोर्ड 48 वर आता पोहोचतोय. क्षितिजच्या या षटकामध्ये महागडी गोलंदाजी बघा किती क्विक शॉट होता. क्विकर वन हा फटकाच म्हणावा लागेल आणि धाव संख्या झालेल्या आहेत 48-48. ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा गॅप मिळाली आहे. मोठा चेस आहे. बॉल अँड फिल्डर मध्ये चेस सुरू झालाय. शर्तीचे प्रयत्न केले परंतु नाही थांबू शकले. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. फार सक्सेसफुल ओव्हर राहिला आहे जेव्हा 11 गावदेवी पेंदरच्या दृष्टिकोनातून. परंतु एका बाजूला 7547च्या दृष्टिकोनातून खेळणे टीमच्या दृष्टिकोनातून फार मोठं षटक. फारच महागडं क्षितिजचं हे 20 धावा आलेत या ओव्हरमध्ये आणि अर्धशतक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना. जेव्हा 11 गावदेवी पेंदर संघाचं 4 षटकामध्ये 52 रन 50 अप स्कोर. फक्त 2 विकेट त्यामध्ये त्यांनी गमावलेत. आशिषनं अचानक गेअर शिफ्ट केलाय मैदानामध्ये माहिती आहे. डेट आणि अंतिम बॉटमच्या षटकांकडे आपण पोहोचलोय. 5वा गोलंदाज पंकज माळी बघायचं आहे. अजून एक प्रतिभाशाली खेळाडू. हे नाव देखील तितकंच मोठे खेळण्या टीमचं आणि धावसंख्या 52 आहे. एका बाजूला तेवढे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील रन रोखण्यासाठी. कारण दुसऱ्या बाजूनं आशिष सारखा आक्रमक खेळाडू ज्यांना हल्ला कल्लोल करायला सुरुवात केली आहे. आणि सुजित पाटील या खेळाडूला पहिल्यांदा ऑन सेकंडकडे संधी मिळते. जगन्नाथ दादा आमच्या सोबत आहेत. टोटल स्कोरबोर्ड 52. करंट रन रेट 13चा आणि प्रोजेक्टेड स्कोर अंदाजे स्कोर हे रन रेट 13चं सुरू राहिले तर 65 मागे मॅचमध्ये या जवळपास अगदी बघितलं 61 त्या धावा खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह करण्यामध्ये सक्षम ठरले टीम. बघायचं अंतिम 6 बॉल हे बॅटल रंगवण्यासाठी हे 6 बॉल तेवढंच महत्त्वाचे आहेत. पंकज माळी तयार झाले. दुसऱ्या एंडकडून ते वळपगाव एंडकडून सज्ज होत आहेत. पहिला बॉल सुरुवात केली यॉर्कर पासून आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. बघूया पंचा निर्णय काय देतील. थोडा वेळ त्यांनी मागितलाय. थर्ड अंपायरकडे हा निर्णय पाठवला. एक्झॅक्टली स्ट्राईक एंडकडे स्ट्राईक पकडून ठेवली होती बॅटरनं की सोडली होती हे चेक करायचे. अनिल टेंबे सर जॉईंट होत आहेत टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये. लगेचच निर्णय GTCच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप चांगली क्वालिटी क्लिअरिटी राहिली कारण कोणत्याही कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल. नरेश पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे.
सध्या निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले. पंच चेक करतायत. इट्स अ नॉट आउट. स्ट्राईक रेनकडेच्या बॅटरला स्ट्राईक रेनकडे यावं लागेल. स्ट्राईक रोटेशन पकडली जाणार नाही कारण स्ट्राईक सोडली नव्हती बॅटरनं. चला सन्माननीय संदीप शर्माली खेरणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर उद्योजक परेश शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपलं स्वागत आहे. चेतन शेठ पाटील युवा उद्योजक एक आदर्श क्रिकेटर वलभ यांच्या वतीने सुद्धा आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. मागील बॉल डॉट होता आणि यावेळेस उंच हवेत आहे. फील्डला पोहोचलाय. काय कॅच पकडली आहे. रनिंग कॅच. हर्षद माळी विकेट. बघू शकतो या स्पर्धेच्या आमच्या आयोजक परेश शेठ पाटील प्रत्येक मान्यवरांचं आदरातिथ्य सन्मान, त्यांचं स्वागत, त्यांची माहिती, कोणत्या मान्यवरांचं आगमन झालं आहे आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या देखील असतात. कारण प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहुण्यांचा आदर सन्मान होणं हे फार तेवढंच गरजेचं असतं कारण ही आपली संस्कृती परंपरा आहे. पंकज माळी चांगली गोलंदाजी करत असताना मागील 2 डॉट बॉल आलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रथमेश कोपरकर बॉल चालला डीपमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत रेडी. 1 रन पूर्ण होते. स्ट्राईक हवी होती आशिषला ज्यासाठी तो मागील 3 बॉलमध्ये धडपडतोय परंतु ती आत्ता 4थ्या क्रमांकाच्या बॉलकडे तो स्ट्राईक एंडकडे येईल. अखेरचे 3 बॉल या पहिल्या डावातील बाकी राहिले. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड थांबलाय. बघा काय चित्र बघायला मिळेल. कधी स्कोरबोर्ड वेगानं सुटतोय, पुन्हा एकदा थोडं थांबतोय, पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पिकअप घेतोय, पुन्हा एकदा लो होतोय. स्टक अप वॉर याला असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये. तसंच काही वॉर हा सुरू असताना या दोन्ही टीम्समध्ये कारण प्रतिभाशाळी टीम आहेत. आशिष स्ट्राईक का हवी होती याचं ज्वलंत उदाहरण. प्रॉपर कनेक्टिव्हिटी बॅट अँड बॉल मध्ये. षटकार. आशिष बॉल ओळखणं, लाईन रीड करणं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचणं, नी बेंड करून खेळणं हे त्याला आवडतं हे त्याने दाखवलंय. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय दीपेश शेठ पाटील महापे नवी मुंबई, रितेश चंद्रकांत पाटील नवी मुंबई महापे आणि देवेश भोईर आणि विवेक मोहपे यांचा आम्ही या स्पर्धेच्या ऑर्गनायझर आमचे परेश शेठ पाटील, उद्योजक चेतन शेठ पाटील, पीके शेठ पाटील यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा हवेत. एंड इज वेल. काय फिनिश दिलाय सध्या आशिष नेरुलकरनं. बॅक टू बॅक ठोकले 2 षटकार. त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ना जगन्नाथ दादा, म्हणून एवढी धाडपड सुरू आहे प्रेक्षकांकडून. नाही यार, बॅक टू बॅक 2 षटकार परत आलेत आशिष नेरुलकरच्या बॅटमधून. स्कोरबोर्ड 65 धावांवर बघायला मिळते. एक तर प्रेक्षक तिकडे पडला. खरं तर हा सेट टिपटा हरकत नाही. प्रयत्न छान होते. अखेरचा बॉल होता टॉप पेज. फिल्डर आहेत मागे रेडी. गोंधळी जोपर्यंत बॉलला उचलतील 1 रन पूर्ण होते आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव होता एंड होते. बॅटिंग करत असताना जुवा 11 गावदेवी पेंदर संघानं रन इन्व्हेस्टमेंट केलेले 66, 66 आणि 67 धावांचं आव्हान आहे. अंश 11 7547 खेळणे टीमला. थँक्स वैभव बपी. हरिग्राम इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली विपक्ष, आपण लोणिवली क्रिकेट संघ, जय बापदेव जय हनुमान क्रिकेट संघ लोणिवली. दीपेश शेठ पाटील महापे नवी मुंबई यांना आमंत्रित करतो. चेतन शेठ या पाहणा. चेतन शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत आणि त्यांचे मेवणे परिवार. दीपेश शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे आणि सामना 4 षटकांचा असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूला लागतो. दीपेश शेठ पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे चिंचवली क्रिकेट संघ. संघनायक निर्णय
क्षेत्ररक्षक प्लेईंग 11मध्ये सामना बघा, दोन्ही क्रिकेट संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. हा सामना तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे भरपूर महत्त्वाचा असेल. आणि निश्चित स्वरूपात यावर्षी संघाची कामगिरी तुमची कशी राहिलेली आहे? मस्त राहिले. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. चिंचवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि लोणिवली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केलं जाणार आहे. आपल्या स्वर्गीय एस एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक आणि वल्लभ गावचे एस एस पाटील कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक चेतन शेठ पाटील, परेश शेठ पाटील, आमचे पी के शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून दीपेश शेठ पाटील महापे नवी मुंबई आज या स्पर्धेकरता आपण दादा आलेला आहात. आपलं प्रथमतः तुमचे मेवणे परिवार वल्लभ गावचे उद्योजक चेतन शेठ पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि परेश शेठ यांना मी आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते नवी मुंबई महापे येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व दीपेश शेठ पाटील यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय एस एस पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर रितेश चंद्रकांत पाटील मापे, रिते दादा या आपला सन्मानित केलं जाणार आहे. आमचे चेतन शेठ पाटील यांचे मेवणे परिवार. चेतन म्हटलं तर जानुमान वल्लभ आमन ब्रिगेड क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज आणि अतिशय कमी वयात आज उद्योजक म्हणून या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये परिचित आहेत. त्यांचं निमंत्रण स्वीकारून आज रितेशदादा पाटील महापे आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार उद्योजक परेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपलं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल देवेश भोईर. या देवेश भोईर या आपला येतोची सन्मानित केला जाईल. आमचे चेतन शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून बघा त्यांचे संपूर्ण मेवणे परिवार स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान स्वर्गीय एस एस पाटील कन्स्ट्रक्शन MD मॅनेजिंग डायरेक्टर उद्योजक परेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय विवेक मोहपे. विवेक या आपल्या येतोची सन्मान इथे केलं जाईल. क्रिकेटचा आनंद घेत असताना व्यासपीठावर आपण इथे पाहतो केशव टेंबे वल्लभ, अंकुश पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. केशव शेठ आहेत त्यांच्या समीपेत आपण सोपान यांना आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने सोपान मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करतो आणि वळतो लगेच सामन्याकडे. यापूर्वी आवाज ऐकला आपण वैभव भोपी हरिग्राम. आता वळूया आमचे हर्षल मडवी नवी मुंबई नेरूल यांच्याकडे. चला संदीपदादा टेंबे यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला हर्षल मडवी नवी मुंबई नेरूल यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू व्हेरी मच महागुरू MD गडगे सर यांच्या वाणीतून आपल्याला प्रेझेंटेशन पाहायला मिळालं. आल्या पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं. वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मिनी वानखेडे स्टेडियम वल्लभच्या मैदानावर. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये मिड ऑफला पकडलाय. झेल संपला. पहिला बॅट्समन अक्षय. साजेशचा खेळ. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना 11 खेरणे टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साजेश आणि अक्षय ज्यातील पहिला धक्का. साजेश बाद झाला मैदानावरती. मोठा धक्का सध्या आपल्याला पाहायला मिळेल. 67 धावांचं लक्ष उभं केलं गेलं आहे. जिवा 11 गावदेवी पेंधर टीमने समाधान भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि विशेष करून आशिष नेरुळकरचं कौतुक करेन ज्या डेथ ओव्हरमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण धावसंख्येला उच्चांक मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 14 धावा आल्या. त्याच्या अगोदर 20 धावा क्षितिज माळीच्या ओव्हरमधून आपल्याला पाहायला मिळालं. तर त्या धावा कुठे ना कुठेतरी या मॅचमध्ये बोनस लाईन म्हणून ओळखल्या जातील. ठीक. सन्माननीय दत्ता शेठ पाटील यांचं वल्लभ यांचं आगमन इथे झालेलं आहे. दत्तादादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. क्षितिज माळी जो बॉलर चौथ्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च करून गेला होता त्याच बॉलरला आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे.
सेकंड बॉल ऑन साईडला फ्लिकचा फटका, फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. मिड विकेटला क्रिश कोपरकर. या चुका सुधाराव्या लागतील. चिवा 11 गावदेवी पेंधर या नावाने हा संघ खेळताना सातत्याने पाहायला मिळतो. समाधान भोईर यांच्या नेतृत्वामध्ये उभा राहिलेला हा संघ आहे. खूप चांगली बांधणी खरं तर पाहायला मिळाली. क्रिश कोपरकर अपकमिंग यंगस्टर आहे जो येणाऱ्या हंगामामध्ये ISPL सारख्या टेस्ट पास करून ISPL मध्ये गोल्डन तिकीट देखील मिळवेल ही आशा आपल्या सर्वांना पेंधरकरांना आहे. त्यामुळे कदाचित त्याच्या खेळाचं जास्त कौतुक होणे फार महत्त्वाचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये समाधान भोईर आपला पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 अटॅक. फुल टॉस. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल अक्षय गोंधळी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जो खेळाडू आपल्या टीमसाठी नेहमीच जबाबदारी हाताळतो. अंश 11 खेरणे टीमसाठी त्याच खेळाडूची जबाबदारी आता वाढली. या मॅचमध्ये पेंदरच्या विरुद्ध 67 धाबांचं लक्ष्य, फार मोठं लक्ष्य. जे लक्ष्य तुम्हाला पार करणं या मैदानावरती इतकं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतंय. संपूर्ण स्पर्धेचा अनालिसिस आपण पाहतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. समोर बॉल होता आणि मिड ऑफला आणखीन एक झेल टिपला. फलंदाज बाद. अक्षय गोंधळे बॅक टू द डगआउट. प्रथमेशने टिपला हा झेल आणि संपला हा दुसरा बॅट्समन अक्षय गोंधळीचा खेळ. ज्या खेळाडूकडून फार अपेक्षा होत्या आपल्या टीमला तो खेळाडू आता मात्र स्वस्तात मागे निघाला. टीमला अडचणीमध्ये टाकला तर या अडचणीतून मार्ग काढणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होताना पुन्हा एकदा अक्षयला आपण पाहतोय. अक्षय माळी. अक्षय गोंधळे बाद झाला परंतु आता अक्षय माळीवरती जबाबदारी आहे. संपूर्ण टीमचे समोर असणारा बॉलर समाधान भोईर या टीमचा म्होरक्या मानला जातो. 4 बॉल त्याने आतापर्यंत डिलिव्हर केलेत. 2 धावा खर्च केल्यात. 2 विकेट मिळवलेत. 1च रन आतापर्यंत या ओव्हरमधून आली आहे. त्यामुळे पॉवर प्ले पहिलं सुरू असताना दमदार कामगिरी जिवा 11 गावदेवी पेंधर टीमची आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वलभची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय अमन ब्रिगेड आणि रियांश 11 क्रिकेट संघ वलभ आयोजित स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ प्रभाकर शेठ पाटील, सन्माननीय आमचे प्रमुख दमदार आयोजक परेश शेठ पाटील, संयोजक आमचे संजोगभाई पाटील यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बॉल फ्लाय होत बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बरोबर उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह. पुन्हा एकदा थोडा मागे होता यावेळेस टप्पा. लवकर पिक केला. पिकअप शॉट. बॉल मिड विकेटच्या बाहेर. षटकार. चला या स्पर्धेमध्ये 50 धावांची केली साकारणाऱ्या फलंदाजाला स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर अर्थात संयोजन समितीचे प्रतिनिधी इथे आपण पाहतो अमन पाटील यांच्या वतीने, त्याचबरोबर ओमकार रॉय आणि सन्माननीय शशिकांत सांगडे या त्रिवेणी संगमच्या वतीने 6,000 रुपयाचं कॅश प्राईज अर्धशतकी केली साकारणाऱ्या फलंदाजाला दिली जाईल. आमचे चेतन शेठ पाटील युवा उद्योजक बघा SS पाटील म्हटलं या नावाने खऱ्या अर्थाने आज त्यांचे निश्चित स्वरूपात एक मोठं दमदार कामगिरी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाहत असतो. आपले ऑर्गनायझर चेतन शेठ पाटील वलभ, त्याचबरोबर शशिकांत सांगडे आणि अमन पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला 6,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. तत्पूर्वी एका आमच्या गरीब क्रिकेट प्रेमीकडून एक कॅश प्राईज षटकारासाठी आलं आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हटलं जातं, असं तसंच काहीच म्हणा आपण, परंतु षटकारासाठी काही कॅश प्राईज आलं आहे. क्रिकेट प्रेमी भरपूर आहेत. पैशाला महत्त्व नाही आहे, देण्याची दानत पाहिजे. तुमच्या खिशात पैसा फार आहे परंतु देण्याची ताकद पाहिजे. समोर टाकला होता बॉल, अपील लाऊड आहे परंतु अंपायर सांगतात जमीनला स्पर्श केला बॉलने, त्यामुळे डॉट बॉल असेल.
ओव्हरसाठी मात्र तयार होते पुन्हा एकदा प्रथमेश नेरुळकर, ज्याच्याकडून अपेक्षा आहेत, ज्याने कॅच पकडली मागच्या ओव्हरमध्ये, खूप चांगला झेल त्यानेही टिपला. प्रथमेशने समाधानच्या गोलंदाजीवरती बाद करण्यामध्ये यश आलं होतं. खरं तर अक्षय गोंधळीला तोच बॉलर आता सध्या बॉलिंग मार्कमध्ये अटॅकिंग भूमिका घेतोय. भरपूर मोठा रनअप आहे या बॉलरचा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खोदून काढायचा होता बॉल. बॉलबॅटचा संपर्क नीट होत नाहीये. लॉंग ऑनमध्ये आणखीन एक अक्षयच्या बॅटमधून, क्षितिजच्या बॅटमधून सिंगल या ठिकाणी मात्र आली आहे. अक्षय माळीने जो षटकार मारला होता मागच्या ओव्हरमध्ये, कमालीचं टायमिंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि अक्षय माळी नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू या टीमसाठी. जेव्हा जेव्हा अडचणी उभ्या राहतात, अगदी डोंगरासारख्या अडचणींवरती मात करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे अक्षय माळी. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलंय थ्रू द कव्हर, नो चान्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन चौका. संपूर्ण या स्पर्धेमध्ये महत्त्वाची जबाबदारी सूत्रसंचालन म्हणून नेहमीच या विभागामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, इट्स मॅन्डेटरी, आमचे महागुरू एम डी गडगे सर. ओ व्हॉट अ शॉट, समोर फ्लिक केला, बॉलला पाठवून दिलंय. सेमी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. नानाने आणली बाई फॉर्च्युनर. आमचे चेतन शेठ पाटील उद्योजक, ते सुद्धा नेहमी फॉर्च्युनरमध्ये फिरत असतात. काय फटका पाहायला मिळाला. खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि का असू नये, पायामध्ये थोडीशी इंजरी आहे, फ्रॅक्चर आहे पाय, त्यामुळे मुवमेंट जास्त होताना दिसत नाहीये. अपील लाऊड पुन्हा एकदा. समाधान भोईर आणि त्यांची संपूर्ण सगळे खेळाडू एकवटलेले अपीलसाठी, परंतु अंपायर सांगतात बॉल बाहेर आहे. त्यामुळे कदाचित त्या अपीलवरती जास्त काही रस दाखवून उपयोग नव्हता. हे पाहिलं ऑफस्टमच्या बाहेर बरोबर पिचिंग झालेला बॉल, आणि त्यामुळे कदाचित या गोष्टी लवकर ओळखल्या होत्या सुनील तांडेल सरांनी. सत्यवान काकडे सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम आदई, मिस्टर गॅम्बलर. भरपूर मोठे शौकीन आहेत, आणि शौकीन नाही आहेत तर विजेते आहेत. कारण कोणी ऐकले का आपल्या या विभागामध्ये कोणाला थार लागली आहे रमेश खेळून. पायावरती बॉल, प्लम विकेट, विकेट मिळाली आहे फायनली. ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण टीम होती, प्रथमेश नेरुळकरने त्याला न्याय दिला आणि अक्षय माळीला दाखवल्या परतीचा रस्ता. खऱ्या अर्थाने. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव तर मात्र लोकनेते, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव सोडणाक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे. म्हणून तर सर्व रायगड, ठाणे, नवी मुंबई, वसई, पालघर, विरार अशा 7 जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्र अभिमानाने सांगतात की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव आम्ही देणार, लोकनेते दिबा. क्या बात आहे, क्या बात आहे. महागुरू एम डी गडगे सर यांना सगळ्या गोष्टींची अतिशय इत्यंभूत माहिती आहे, आणि आज खरं म्हणूनच त्यांच्यामुळे अनेक स्पर्धा या रंगीत बनतात. कारण आल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य करणं, अगदी कधी कधी असं होतं की एखाद्या आयोजकाला देखील पाहुण्याचं नाव माहीत नसतं, परंतु अगदी आपुलकीने नाव घेणारे आमचे महागुरू एम डी गडगे सर. 18 बॉल 51 करायचे आहेत. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल. एक टप्प्यावरती पुन्हा एकदा प्रथमेश आला, परंतु 1 रनीतून मात्र 2 रन कंप्लीट केल्या जातील, आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी अशी या कालच्या रात्रीपासून ओळख राहिली आहे. तर सिद्धी करवलेचे आमचे सन्माननीय रोशनजी पाटील साहेबांना विनंती, कृपया व्यासपीठावरती या
आयोजकांकडून आपण आमंत्रित आहात, आपलं हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. वन बाउन्सची वॉर्निंग सुनील तांडेल सर आणि त्यांचे सहकारी देताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चॅलेंज या ठिकाणी मात्र केलं. इथे भरत पाटील वलप यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण शेठ माली खेरणे आपणही व्यासपीठावर यावं. जानमान क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून मात्र चॅलेंज घेण्यात आलं आहे की वाईट बॉल असावा कदाचित, परंतु आता चेक केलं जाईल. बॅकस्क्रीन आमच्या टेक्निकल रूममध्ये या गोष्टींची पडताळणी केली जाते. तिसरे अंपायर आमचे अनिल टेंबे सर वलप यांच्या माध्यमातून खरं खोटी या ठिकाणी मात्र सांगितले जाईल. वन बाउन्स कंटिन्यू राहील, सो वाईट बॉल नसणारा. डॉट बॉलने इथून सुरुवात करावी लागेल. चला या स्पर्धेकरता केशव टेंबे वलप यांच्या वतीने 3001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणखीन एक स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल कसा काटा बदलतोय पहा. कटरचा वापर कोणत्या बाजूने बॉलला खेळावा अटेम्प्ट तर केला जातोय, परंतु त्या अटेम्प्टमध्ये जास्त काही एफर्ट्स मात्र दिसून येत नाही आहेत. डॉट बॉल आणखीन एक. 18 वरती गाडी अजूनही अडकून पडली आहे. सिग्नल लागलाय जणू रेड सिग्नल या 18 वरती. बॉल उंच गेला आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉलर येतोय कॅच करण्यासाठी. इट्स टेकन. जावं लागेल माघारी. आणखीन एक धक्का बसला. बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे टीमचा चौथा फलंदाज बाद. आणि शनिवार पाटील खेरणे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण इथे पाहतो दत्ताशेठ पाटील वलप यांच्या वतीने या स्पर्धेला 2500 रुपयाचं देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. बालाराम पाटील बघा नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. दीपक फर्टिलायझर कंपनी नामांकित कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. मनपूर्वक आपले स्वागत आहे. ओव्हर टू हर्षल मडबी. येस, थँक्यू व्हेरी मच महागुरू सर. आणि क्रिश सध्या तरी बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल या बॉलवरती आली. विकेट चौथ्या बॉलवरती. आणि आता मात्र अडचणीमध्ये सापडला अंश 11 खेरणे संघ. इथे देखील पहा बिग वन बॉल गतीने बीट केले. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. हीच खरं तर प्रामुख्याने प्राथमिक लक्षणं आहेत क्रिश कोपरकरच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य राहिले. आणि हा खेळाडू नेहमीच चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. यंगस्टर आहे, अपकमिंग गावदेवी पेंधे टीमचं भविष्य. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एशियन टेकन कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक सफलता. 5वा धक्का लागलाय अंश 11 खेळणे टीमला. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि ड्रिंक्स ब्रेकची झाली वेळ. मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका मित्रांनो. शॉर्ट ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये येऊ. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. संघ इथे फलंदाजी करतो आणि अंश 11 खेरणे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली, प्रदीप शेठ माली खेरणे आणि छोटा सर्जा ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक सन्मान्य निलेश शेठ प्रधान घोड यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो. आणि त्या त्रिवेणी संगमच्या वतीने स्पर्धेकरता 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्रिवेणी संगमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. क्या बात आहे. खूप चांगली सहकार्याची भूमिका आज मित्रपरिवाराने घेतली. आज ही भाऊबंदकी असायला पाहिजे. एवढं प्रेम प्रत्येकाचं मित्रावरती असायलाच पाहिजे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या स्पर्धा यशस्वी होतात. सन्मान्य प्रभाकर शेठ पाटील, सन्मान्य परेश शेठ पाटील, सन्मान्य संजोग शेठ पाटील ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा इथे बॉलर निघाला आहे.
परंतु बॅटर पूर्णतः रेडी नाही आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये हिमांशू नेरुळकर याच्यावरती जबाबदारी सोपवली समाधान भोईर यांनी. 67 धावांचं मोठं लक्ष. आता उर्वरित 12 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 49. 16 वर्षाच्या आतील खेळाडू, अंडर 16चा खेळाडू आहे. पहा, हीच खरं तर ओळख आहे समाधान आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांची की यंगस्टरला प्रमोट करणं. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल, जास्त वरती गेला आणि तेवढाच लांब देखील गेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. ज्यावेळेस बॉलिंग केली जाते ना त्यावेळेस मात्र दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. एका बाजूला समोरच्याकडे असलेला अनुभव, त्यासोबत त्याच्याकडे असलेली ताकद, या दोन्ही गोष्टींचा अभ्यास जर परिपक्व जर असेल तर या गोष्टी शक्य आहेत. पुन्हा एकदा हिमांशू निघालाय. आणखीन एक बॉल यावेळेस बॅटच्या समोर होता. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, व्ही शेपमध्ये उडवलाय हा षटकार. दोन षटकारांची आतषबाजी केलेली आहे. येणाऱ्या तिसऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तर अमन पाटील आणि दक्ष विजय पाटील स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने षटकार ह्या ट्रिकसाठी इथे 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. पैशांची भरपूर लयलूट आहे, परंतु अभिषेक आला, त्याने पाहिलं, बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर मात्र ट्रान्सफर केले. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा येईल का? थोडासा दबाव या ठिकाणी मात्र जाणवतोय गोलंदाजीवरती. विकेटच्या मागे समाधान आहे, परंतु समाधान आता मात्र त्याच्या मनाचं समाधान होत नाहीये. या बॉलिंगने थोडंसं अटॅकिंग राहावं लागणार आहे. स्टील मॅच ऑन. अजूनही 37 धावांची आवश्यकता, 38ची अजूनही 36ची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. यस, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. नो बॉल नाहीये, नो बॉल मागे घेण्यात आलाय. वाईट बॉल मिळतोय. दीपेश पाटील यांच्याकडून हॅट्रिकला 3000. समोर मारलाय खेचून, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. कॅच ड्रॉप झाली. 1 रन पूर्ण केली. वरती थ्रो होतोय, परंतु बाहेर आहे थ्रो. स्टंप वरती थ्रो येत नाहीये. नाराजी स्पष्ट आहे. कॅच कुणाची सुटली आहे? अभिषेक सारख्या खेळाडूची, जो कोणत्याही क्षणाला आक्रमक होतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्यामुळे कदाचित हिमांशूची गोलंदाजी थोडीशी अस्वस्थता त्या बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक 3 बॉल 14 वरती खेळताना पाहायला मिळतोय. फायटिंग टोटलचा सामना तो करतोय. शॉर्ट बॉल पुन्हा उडवलाय. लॉंग ऑनच्या वरून चाललाय बॉल फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सगळं काही माफ आहे क्रिकेटच्या मैदानावरती आणि युद्धाच्या रणांगणावरती. टीमची टोटल झाली 39. उर्वरित बॉल बाकी आहेत अजूनही 8 आणि 8 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 28. 8 बॉलमध्ये 28 करायच्या आहेत. मॅच ऑन झाली आहे. जी मॅच काही वेळापूर्वी असं वाटत होतं की जीवा 11 गावदेवी पेंदर टीम एका बाजूने घेऊन चालली आहे, त्या मॅचला अभिषेकने न्याय दिला. या मॅचला पुन्हा एकदा खेचून आणलंय अभिषेक माळीने. त्याचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची बॅटिंग, काय कमालीचं टायमिंग. 4 बॉलमध्ये 20 धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. एकंदरीत या यंगस्टरवरती प्रभावशाली मात्र वजन देण्यात आलं, वचक ठेवलं. आणि हे असायला पाहिजे. प्रत्येक गोलंदाजाला एखाद्या बॅट्समनची थोडी तरी भीती असायला हवी. परंतु ही बॉलिंग पिच आहे, विसरून चालणार नाही. कालच्या रात्रीपासून अनेक गोलंदाजांना या खेळपट्टीने खूप चांगली साथ दिली आहे. आज हिमांशू
ते करेल का? पुढचे दोन्ही बॉल फार महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलं, लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत, कॅच. इथून मात्र बॉल हातातून सुटलाय. 2 धावांचा प्रयत्न, डायरेक्ट हिटसाठी जाऊ दिला बॉल. 2 धावा मिळाल्यात. खाली थ्रो करण्याचा प्रयत्न तरी झाला असता तरी देखील एखाद धाव वाचवता आली असती. येणारे 7 बॉल 26 करायच्यात. मॅच थोडीशी बदलतीये परंतु अजूनही मॅच दूर आहे अंशिरवन खेरणे टीमपासून. या बॉलवरती मोठा हिट येणं आवश्यक असेल जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं आहे. गोलंदाजी जर डॉट आला तर मजा येईल. डॉट आला तर पेंदर टीमचं वर्चस्व या मॅचवरती राहील आणि जर मोठा फटका आला तर अंशिरवन खेरणे टीम एंटर करेल. ओ यावेळेस मिड विकेटच्या वरून बॉल फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. पाणी घेऊन जा, पाणी. यस. शेवटचे 6 बॉल आणि मॅच कुठे आली आहे पहा. 2 ओव्हरमध्ये म्हणजे 12 बॉलमध्ये 49 पाहिजे होत्या. त्याहीपेक्षा मी सांगेन 17 बॉलमध्ये 49 पाहिजे होत्या, 16 बॉलमध्ये 49, 15 बॉल 49, 14 बॉल 49, 13 बॉल 49, 12 49 आणि त्यानंतर जे मोमेंटम शिफ्ट झालं आहे ते खऱ्या अर्थाने अंशिलेवन खेरणे टीमच्या बाजूने. मग 11 बॉल 43, 10 बॉल 37, 9 बॉल 37, 9 बॉल 36, 8 बॉल 34, 8 बॉल 28, 7 बॉल 26 आणि आता 6 बॉल 20. म्हणजे या ओव्हरमध्ये 29 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे उर्वरित 20 धावांची जी आवश्यकता आहे ती रोखण्याची जबाबदारी आता कोणत्या खेळाडूच्या खांद्यावरती, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती असेल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. दोन्ही बाजूने मॅच तापली, दोन्ही बाजूने मॅच बनली आहे. दोघांसाठी समसमान संधी, 50-50 चान्सेस टू द बोथ टीम. का मॅच आहे, अफलातून मॅच. आजच्या रात्रीतील तिसरीच मॅच एवढी रंगतदार होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कारण पहिल्या 2 सामन्यांचा जर उल्लेख केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवला होता लोणिवली टीमने कोलवाडीच्या विरुद्ध. धावा त्याही वेळेस 61 धावांचं टार्गेट होतं परंतु फार सेकंड इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या 28 कोलवाडी टीमच्या. भरपूर मोठ्या मार्जिनने तो सामना लोणिवली टीमने जिंकला होता. आता या मॅचमध्ये काय घडणार आहे? पुन्हा एकदा गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचवरती सिद्ध होईल की याही मॅचमध्ये बॅट्समन आपली स्वतःची कर्तृत्वाची शिदोरी पुन्हा खांद्यावरती घेऊन स्वतःला सिद्ध करतील. काय घडणार मॅचमध्ये? टाइम अलर्ट ऑन आहे. 19.26 हा टायमर पुन्हा स्टार्ट होतोय. मॅच ऑन. शेवटचे 6 बॉल 20ची गरज आणि बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरची जबाबदारी आर्यन पाटीलच्या खांद्यावरती आणि त्याच्यावरती केलं पहिल्याच बॉलवरती आक्रमण. वेलकम 6. कल्पेश घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आता एक गोलंदाज थोडा महागडा ठरला परंतु आता आर्यनवरती जबाबदारी फार प्रकर्षाने दिली, फार विश्वासाने गोलंदाजी दिली आहे. त्या विश्वासाला मात्र पात्र तो ठरला आर्यन. जबाबदारी ती हाताळेल का की पुन्हा एकदा अभिषेक आणि कल्पेशसारखे बॅटर्स या मैदानावरती थैमान घालतील, धावांचा पाऊस पाडतील. या मागील ओव्हरमध्ये 29 आल्या होत्या. जर कंपेअर केलं आपण तर चौथ्या ओव्हरमध्ये क्षितिज माळीच्या ओव्हरमध्ये 20 धावा गेल्या होत्या चौथ्या ओव्हरला फर्स्ट इनिंगमध्ये आणि इथे देखील चौथ्या ओव्हरमध्ये 29 आल्यात. म्हणजे प्रतिउत्तर खूप चांगलं दिलं आहे अंशिरेवन खेरणे टीमने. शेवटचे 5 बॉल आणि धावा करायच्या 14. मॅच बनवू शकते. चांगली बॉलिंग झाली तर इथून मात्र कदाचित सामना फिरेल परंतु आता अडचणीमध्ये पुन्हा एकदा. एकंदरीत जी फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग झाली होती समाधान भोईरची, जी बॅटिंग झाली होती खरं तर आशिष नेरुळकरची, क्रिश कोपरकरची, आता ती
कुठे ना कुठेतरी कमकुवत आहे की काय असं वाटतं, कारण धावा आता कमी वाटू लागल्यात अंशिरवान खेळणे टीमला. ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल स्क्वेअर लेगच्या वरून, बॉल फरार, सीमा पार, षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये एंटर झालेत. आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 60 रन्स, 60 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता उर्वरित बॉल बाकी आहेत 4 आणि धावा करायच्या 7. 4 बॉल 7. शॉर्ट बॉल इथे जास्त वापरले जातात आणि त्यामुळे कदाचित या बॉलवरती हॅमर केले जातील. हुक शॉट, पुल शॉट, खूप चांगले फटके कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश गोंधली ऑन फार. बॉल नवीन येईल. येस, बॉल कधी हरवला, फुटला, काही केला, बॉल नवीन देण्यात येईल, याची नोंद आपण घ्यावी प्लीज. आणि सामना सुरू ठेवा. 4 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. येस, मॅच बॉल इज अराइव्ड. पुन्हा एकदा मॅच बॉल आलाय आणि त्यासोबत खेळणं पसंत करतील. काही सामना या ठिकाणी मात्र बनला, सामना खुला झाला. आता मात्र प्रेक्षकांची धडधड वाढली आहे. कोणता संघ या मॅचमध्ये जल्लोष करेल, कोणता संघ जाईल पुढील फेरीमध्ये, हे मात्र पाहायचे. 4 बॉल 7ची गरज आहे. आणखीन 1-2 डॉट बॉल. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आहे. फिल्डर बॉलवरती येतोय तोपर्यंत सिंगलच आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा अभिषेक स्ट्राईकवरती येणारे 3 बॉल 6 करायचे आहेत. म्हणजे 3 बॉलमध्ये एखाद मोठा हिट जर आला तर सामना संपेल. परंतु आर्यन पाटीलची जिद्द ही स्वतःला सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. संघ अडचणीत असताना ज्या वेळेस एखादा गोलंदाज खंबीरपणे उभा राहतो, चांगली बॉलिंग करतो, तोच खरा योद्धा. मैदानामध्ये आज त्याला योद्ध्याचं रूप धारण करून उतरावं लागेल. काय कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच अँगलने फटका अटेम्प्ट केलाय. नो बॉल कॉल आणि इथून 1+1 2 धावा इथून मिळतील. गरीबी में आटा गिला, आधीच धावा चालल्या होत्या, बॉल चांगले निघत होते आणि अशा परिस्थितीमध्ये चेक करण्याची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतली. पाहूया काय घडलंय. टायमर स्टॉप. सर्व प्रेक्षकांचे हार्टबीट देखील थोडेसे मंदावलेले पाहायला मिळत आहेत. येस, फायनल डिसिजन काय आले अंपायर? नो बॉल आहे. त्रेसष्ट धावा धावफलकावरती, अजूनही 3 धावा दूर आहेत. बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. 3 बॉल 4 ची गरज आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. आर्यन पाटील तयार. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळलेत बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली. येस इट इज. नो बॉलचा कॉल होता. फ्री हिटचा बॉल, रनआउटची संधी आणि इथे 2 धावा आल्यात. मॅचमध्ये पुन्हा एकदा एंटर झालेत. बॉल टू रन इक्वेशन. पहिलेच थ्रो अपेक्षित होती. फुलटॉस बॉल आला होता हातामध्ये आणि थोडक्यात मी म्हणेन काही मिलीसेकंद, मायक्रो सेकंद विसरला असावा की फ्री हिटचा बॉल आहे. 2 मध्ये अजूनही 2 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 2. मॅच आली आहे जवळ.
2 बॉल 2ची आवश्यकता आहे. कंपल्सरी रन चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. हा बॉल इम्पॉर्टंट आहे या मॅचचा. इथे जे काही घडेल ते रिझल्टच असेल. जवळ आर्यन तयार. राऊंड द विकेट. ऑन साइडला 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा पलटवार होईल का? वरती थ्रो समाधानकडे आलाय. रन आउटचा शिकार ठरतोय. कल्पेश बॅक टू द डगआउट. आणि टाल्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन करूया. सामना कुठे होता आणि आज सामना कुठे आणून ठेवला खऱ्या अर्थाने अभिनंदन करावे लागेल. चला आता पुन्हा एकदा दोन्ही संघांना हर्षद मडवी जर आपण विचार केला आता मात्र दोन्ही क्रिकेट संघांना तुल्यबळ संधी ती असणार आहे. ना स्वतःला सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. जे करायचं आताच इथेच. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी रन चेसिंग इज रूल ऑफ टुर्नामेंट. काय घडणार आहे? सामना आलाय 1 बॉल 1 वरती आणि काय मॅच रंगली आहे. कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मॅच एवढी दुरून मात्र खेचून आणतील 11 खेळणेवाले. परंतु समोर जीवा 11 गावदेवी पेंधर चे हे सगळे क्षत्रिय आहेत. मैदानामध्ये लढतायत जे खऱ्या अर्थाने एका धावेसाठी झुंज त्यांची मैदानामध्ये पाहायला मिळते. भरपूर सारे प्रेक्षक एन्जॉय करतायत ही मॅच. यूट्यूबद्वारे मैदानावरती सगळ्यांच्या काळजाचे ठोके आता चुकतील कारण शेवटचा बॉल बाकी आहे. मॅचचा रिझल्ट काहीही लागू द्या परंतु हस्तांदोलन करूनच सामना आपल्याला संपवायचा. मित्रांनो सामना आवडला असेल ना तर शेवटच्या बॉलर आणि बॅटरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. पंकज माळी आणि आर्यन पाटील ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 1 ची गरज. फुलटॉस बॉल टाकला आणि मात्र सामना संपलाय. 11 खेळणे टीमच्या बाजूने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक जीवा 11 गावदेवी पेंद्र टीम. धन्यवाद. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये अतिशय तुल्यबळ अतिलढीची लढत झाली.